महिला आयोगाच्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवाळे, उपस्थित महिला पत्रकार आणि मित्र, मला 12 वर्षापूर्वी योग आला होता मॅडमसोबत काम करण्याचं. त्यावेळेस मी आय वॉज वर्किंग ॲज इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस फॉर विमेन प्रोटेक्शन. आणि त्यावेळेत मॅडम शी वॉज द हेड ऑफ स्टेट वुमेन कमिशन. आणि खूप उपक्रम मॅडमने हातात घेतले. आणि त्यावेळेस मला कळलं की शी हॅज अ व्हेरी वेल राउंडेड व्ह्यू ऑफ understanding women. It is not just complaints based, not just resolution of grievances, but overall, improvement of women. 2-3 महिन्यापूर्वी दिल्लीला एक जागतिक AI परिषद होती आणि त्याच्या पहिल्या दिवशी मॅडमनी विमेन आणि AI याबद्दल एक सत्र आयोजित केलं होतं जागतिक AI परिषदमध्ये. आणि त्यात युनायटेड नेशन्सच्या 2 एजन्सी होते. One of the representatives here, Saloni Lakhia from UNITAR, she was also moderating. आणि ITU, इंटरनॅशनल टेलिकॉम युनियनचेही रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्यात होते. आणि खूप विषयांवर डिस्कशन झालं की हाऊ AI इज गोइंग टू अफेक्ट विमेन. एक मॉडर्न स्टडीमध्ये इंटरसेक्शनॅलिटी एक प्रकार आहे. इंटरसेक्शनॅलिटी म्हणजे कुठलाही पॉलिसी इश्यू असेल त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे परिणाम आहेत ते वेगवेगळ्या लोकांवर वेगळे पडतात. म्हणजे समजा महिला आणि पुरुष आहे, कुठला एक पॉलिसी इश्यू असेल, समजा AI आहे, याचे जे जॉब्स जाणार असतील तर याचा महिला आणि पुरुषांवर परिणाम वेगवेगळा पडणार आहे. इट इज नॉट गोइंग टू बी सेम. तसंच रुरल आणि अर्बनमध्ये त्याचा परिणाम वेगळा पडणार आहे. आणि याच्यात जर तुम्ही शेवटचा क्वाड्रंट बघाल तर सर्वात जास्त अफेक्टेड विमेन असणार आहे. म्हणजे या इंटरसेक्शनॅलिटीमध्ये याच्यात सर्वात जास्त नुकसान महिलांचं होणार आहे. आणि जे प्रोजेक्शन्स आहेत तिथे आपल्याला कळतंय की जे जॉब जाणार आहेत AIमुळे त्याच्यात महिलांचे जॉब पुरुषांपेक्षा जास्त जाणार आहेत. सो आता याबद्दल काय करायचं आणि वेअर इज ऑल दिस हेडिंग टू. AI जे आहे त्यात मॅडमने खूप 2 चांगले संदर्भ दिले की कॉन्टेक्स्ट अँड फ्रेमिंग. म्हणजे AIला एक कॉन्टेक्स्ट हवं असतं आणि AI जेव्हा टेक्स्ट जनरेट करतं तर त्याची फ्रेमिंग कशा प्रकारे करतं. आणि AIमधले इनहेरंट बायसेस यावेळेस कसे हाऊ डू दे कम टू प्ले. तुम्ही AIला एक सिंपल प्रश्न विचारा की एक मेकॅनिक आणि एक नर्सची कथा मला सांगा. मग AI अज्युम करणार की मेकॅनिक मेल आहे आणि नर्स फिमेल आहे, बरोबर आहे. किंवा तुम्ही त्यांना विचारा की सुनीता आणि रमेश यांच्याकरता जॉब चॉईसेस द्या, तर तुम्हाला ते जॉब चॉईसेस वेगळे वेगळे देणार. कारण याचं आहे की AI इज बेसिकली स्टॅटिस्टिक्स. AI काही नवीन प्रकार नाही आहे. 1960 पासून AI आहे. म्हणजे वेदर प्रेडिक्शन्स मॉडेल असोत की ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन असो, याच्यात AIचा वापर होता. पण पहिल्यांदा आता जेव्हा जनरेटिव्ह AI आला, इट स्टार्टेड बिहेविंग लाईक ह्युमन. नॅचरल लँग्वेज जनरेशन सुरू झालं. आणि नॅचरल लँग्वेज जनरेशन जिथे सुरू झाला तेव्हा हे कुठून आणतंय नॅचरल लँग्वेज. यांनी जे काही आत्तापर्यंत शिकलंय त्यावरून त्याला तो ॲम्प्लिफाय करतो. म्हणजे इट इज अ स्ट्रक्चरल थिंग विच इज ॲम्प्लिफाईंग ओल्ड बायसेस. जगात इक्वालिटी नाही आहे, त्यामुळे देर आर व्हेरियस सोशल मेजर्स. दॅट इज वाय the government also tried to bring women's reservation bill for representation of women because there is inequality. Women are not represented. आणि जर तुम्ही इंटरसेक्शनॅलिटीच्या दृष्टीने बघाल तर पाकिस्तानमध्ये फक्त 11% विमेन प्रेसमध्ये आहेत. म्हणजे तिथे कुठल्या प्रकारे आपण बघा की विमेन आर अफेक्टेड. आणि जेव्हा AI येणार तर हेही जॉब्स जे आहेत दे आर गोइंग टू बी इन प्रॉब्लेम. आणि कशा प्रकारे. एक तर AIमध्ये इनहेरंट बायस जे मी सांगितलं की जर तुम्ही रेझ्युमेज दिले विमेन आणि मेनचे तर असं बघितलं गेलं की AI डिस्प्रपोर्शनेटली मेल रेझ्युमे राईट जॉब करता डिस्प्रपोर्शनेटली मेल रेझ्युमेला प्राधान्य देतो. म्हणजे जिथे कुठे हे ऑटोमेशन येणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो जगात आज कुठलीही अशी कंपनी नाही आहे जिथे माणूस बसून रेझ्युमे वाचतो. तुमचा कुणी रेझ्युमे वाचत नाही. हे सगळे रेझ्युमे AI वाचतंय. म्हणजे जेव्हा कुठे जॉबची गरज पडेल कोणाला, तुमच्या मुलामुलींना जेव्हा ते अप्लाय करतात तर त्यांचा रेझ्युमे कुणीही माणूस वाचत नाही. इट इज सॉर्टेड बाय AI.
आणि ए आयमध्येच जर बायस असेल, इट इज गोइंग टू डिस्प्रपोर्शनेटली सिलेक्ट मेल्स राईट ओव्हर फिमेल्स. आणि वेगवेगळ्या प्रकारचे बायसेस आहेत. म्हणजे बेसिकली ए आयमध्ये जे काही नॉलेज आहे ते कुठून आला? इट इज बेसिकली क्रिएटेड बाय सम व्हाईट मॅन. इंग्रजीमध्ये लिहिलेलं. इंग्रजी एक भाषा आहे हो. आपल्याकडे मला वाटतं 22 भाषा तर आपल्याकडे ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत संविधानाप्रमाणे. आणि शेकडो अजून भाषा आहेत आपल्याकडे. ह्या सगळ्या भाषा रेप्रेझेंट होतात का? नाही. तर ते कॉन्टेक्स्ट नाही, ती फ्रेमिंग नाही. म्हणजे ए आयला आपल्याबद्दल काहीही माहिती नाही. मग असं ए आय जेव्हा प्रेडिक्शन करणार तेव्हा तो प्रेडिक्शन चुकीचं असणार आहे. आणि ए आय विल बी गोइंग टू इज गोइंग टू ॲम्प्लिफाय ऑल द बायसेस. तर दुसरं काय आहे की ॲक्सेस टू टूल्स अँड टेक्नॉलॉजीज. तुम्ही बघाल की इवन मोबाईल फोनबद्दल जर तुम्ही बघा तर मेल आणि फिमेलमध्ये मोबाईल फोनचं जे रेशिओ आहे ते डिस्प्रपोर्शनेट आहे. म्हणजे फिमेल्स एस्पेशली इन रुरल एरियाज हॅव लेस ॲक्सेस टू. सेकंडली एक जागतिक सर्वे झाला जिथे असं कळालं की विमेन आर युझिंग लेस ए आय टूल्स. तर वेगवेगळे कारणं असतील की काही काही टूल्स महाग आहेत राईट. सो ॲक्सेस टू दॅट काइंड ऑफ फंड्स टू ॲक्सेस दीज टूल्स. पुढे काय होणार आहे? ए आय इज नॉट गोइंग टू टेक युअर जॉब. समबडी युझिंग ए आय इज गोइंग टू टेक युअर जॉब. तर जेव्हा तुम्हाला ए आय करता स्किलिंगची आवश्यकता असेल तर तिथे अगेन विमेन आर डिस्प्रपोर्शनेटली अफेक्टेड बिकॉज त्यांना या टूल्सचा ॲक्सेस नाही आहे. तर काय करायचं? वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल वाईल फ्रेमिंग पॉलिसीज. की पॉलिसीज फ्रेम करताना आपल्याला हे माहीत असावं की देर इज अ डिसबॅलन्स, देर इज लॉपसाइडेडनेस. या प्रकारचं जेव्हा जेव्हा ऑटोमेशन आपण करू तर हे एथिकल फ्रेमवर्कमध्ये UK EUमध्ये ए आयचा एथिकल फ्रेमवर्क तयार झाला आहे. त्यात त्यांनी बायस चेक करण्याबद्दल पुन्हा ए आयचा बायस चेक करतोय पण ॲटलिस्ट टूल्स विकसित केले की बायस शुड बी मेजर्ड. आणि ते वेगवेगळे प्रश्न त्याला विचारून आउटपुट मेजर करतात आणि त्यात त्याचे बेंचमार्क्स आणि स्टँडर्ड्स तयार झालेत वेअर यू कॅन फाइंड आउट व्हेरियस काइंड्स ऑफ बायस. इट कॅन बी रेशियल बायस, इट कॅन बी जेंडर बायस, इट कॅन बी रिच वर्सेस पुअर, इट कॅन बी एनिथिंग. सो जिथे कुठे बायस आहे या बायसला दूर करण्याकरता आपल्याला टेक्नॉलॉजिकल मीन्स करावे लागतील आणि यानंतर आपल्याला पॉलिसी आणावी लागेल. wherever we require enablement, wherever we require skilling, we will need to do this. So, मी राष्ट्रीय महिला आयोगाला रिक्वेस्ट करतो की यू शुड स्टार्ट सम कोर्सेस फॉर ए आय स्किलिंग स्पेसिफिकली फॉर विमेन जर्नलिस्ट. कारण जर्नलिझम टोटली चेंज होणार आहे. नाव all of journalism is going to be automated with AI journalism, and what is going to be affected is mostly entry level jobs. So basic copywriting, basic summarization, all of this is going to be automated. Already in the world there are absolute AI newsrooms run by one person. So there are in the West there are newsrooms which are run by one person who do all the work, right from formatting, printing, correction, everything is done by one person managing an AI newsroom. And as if it was less, today is the age of agentic AI. In the last some months, you have agentic AI. Now, agentic AI can go ahead and do tasks like a human. If you ask it, let's say, to generate a news about this conference, what it can do, it can look at the video. It can summarize what ma'am said and what others are going to say. It can decide what is important. Now, let's stop here. When it decides what is important, it is looking at past data, and the past data is flawed. For example, if there is a male and female sports event, the AI is going to choose male sports event because it is more represented in the sample. So AI is not smart. AI is actually stupid. आणि पुढे काय चाललंय दॅट आपण आपलं डोकं तिकडे गहाण ठेवतोय. लाईक वी आर बिकमिंग डंबर अँड डंबर. नाव देर इज अ ग्रेट कन्सर्न अबाउट द न्यूअर जनरेशन्स being less informed and less intelligent than the older generations because we are stopping to use our brains. Everything we are going to ChatGPT or any kind of large language model to find answers, and they are not a source of truth. They are going to hallucinate. असं बघितलं गेलेलं आहे की लीगल प्रोसिडिंगमध्ये तुम्ही लीगल प्लीडिंग तयार करता तर कायद्याप्रमाणे सुंदर भाषेत तो तयार करून देतो, पण जिथे केसेस नसतील तिकडे तो हॅल्युसिनेट करतो. And Supreme Court has
time and again told that do not use AI to create legal briefs because it is going to hallucinate with cases. It is going to create imaginary cases where they don't exist. Going forward, I think we should understand that AI is flawed, AI is biased. Also, AI does not understand Indic languages. So in the International AI Conference, I had come up with this point of token tax. Now what is token tax? की आपल्या भाषेची संरचना आणि इंग्रजीची संरचना वेगळी असते, बरोबर आहे. आपण म्हणणार चर्चगेट स्टेशन कुठे आहे आणि इंग्रजी म्हणणार वेअर इज चर्चगेट स्टेशन. म्हणजे वर्ब ऑब्जेक्ट सब्जेक्टचं जे प्लेसमेंट आहे ते वेगळं असतं. जेव्हा तुम्ही मराठीत, हिंदीत, तमिळ, मल्याळम, बांगलामध्ये, इंडिक लँग्वेजेसमध्ये काही देता तर AI त्याला पहिले डिकोड करतो. मग त्या डिकोडिंगला त्याला एक 40% एक्स्ट्रा टोकन्स लागतात आणि याचा खर्च आपल्याला द्यावा लागतंय. अँड टुडे expense on AI is important because it is an energy guzzler. It is utilizing so much of energy that you can run cities of a data center. So electricity cost, environmental cost. If we do not have Indic language AIs, and I should really congratulate Sarvam AI for this, which can natively think in our languages. Otherwise, English has been a great barrier because all our education, all our engineering, medical, everything has been in English, and that has been a great barrier for our people. Tomorrow, when a farmer would be able to understand, and it's already happening, and voice-enabled AIs would be able to speak directly to an AI and show it a plant and ask what kind of disease this plant is affected with, and it's going to suggest remedies. While all this great enablement is happening, लेट मी ऑल्सो टेल यू दॅट आम्ही DGIPRमध्ये AIचा वापर सुरू केलेला आहे. पूर्वी आम्ही दिवसभर बसून संध्याकाळी आम्ही म्हणजे आमचे लोक बसून जसे बाकी पत्रकार करतात त्याप्रमाणे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही लोक ChatGPT वापरत नाही, पण आमचे लोक संध्याकाळी लिहायचे सगळं न्यूज. आम्ही आता सर्रास वापरतोय. आम्ही काय करतोय की मीटिंग झाली की त्याचे पॉईंट्स टाकतो, आम्हाला इमिजिएटली 3 लँग्वेजेसमध्ये त्याचं आउटपुट मिळतं. वर्षा हिअर इज हँडलिंग दॅट AI न्यूज रूम. दुसरं काय झालं की द नेचर ऑफ न्यूज कन्झम्पशन इज चेंजिंग दॅट त्याला कॉलम सेंटीमीटरची काही लिमिटेशन नसते. सो इन प्रिंट वी हॅव टू बी आपण बघतो की अरे आपण पाठवलं होतं फोल्डर, आलं की नाही. इन डिजिटल एव्हरीथिंग कम्स. ऑल्सो डिजिटल इज प्रोग्रामॅटिक बिकॉज इट इज नॉट गिविंग यू ऑल गार्बेज. तुम्हाला तुमच्या आवश्यकतेप्रमाणे स्टडी करून, प्रोफाईल करून त्याच्या मागे एक AI बसला आहे विच इज गिविंग यू न्यूज विच इज रेलिव्हंट टू यू. सो वी कॅन डायरेक्टली सेंड इट टू द कन्सर्न डेमोग्राफी. इनफॅक्ट आमच्याकडे वी आर ऑल्सो गोइंग टू स्टार्ट अ गव्हर्नमेंट न्यूज ॲग्रिगेटर सर्व्हिस, अँड किशोर इज डुईंग दॅट. वी विल व्हेरी सून कम अप विथ गव्हर्नमेंट न्यूज ॲग्रिगेटर. म्हणजे इफ यू आर कवरिंग इन्फ्रास्ट्रक्चर, इफ यू आर कवरिंग विमेन्स इश्यूज, इफ यू आर कवरिंग police law and order, you will get only those relevant, so you would not be distracted. तर AIचे असे उपयोग आहेत, पण तसंच तुमच्याकडे होणार आहे. लाईक इफ वी ॲज अ गव्हर्नमेंट न्यूज एजन्सी, इफ वी आर प्रोड्युसिंग सो मच ऑफ आउटपुट युझिंग AI अँड वी आर फाइंडिंग दॅट इट इज कन्झ्युम्ड, म्हणजे डिजिटल आम्ही जे काही देतो सगळं छापून येतं. सो इट इज गुड फॉर अस, बट वाईल इट इज गुड अँड इझी फॉर अस अँड कॉस्ट ऑफ दिस आर व्हेरी लो, human costs are very low, our effort cost is very low. But this is going to happen on the other side, where further prospective recruitment is going to be low. And when the recruitment is going to be low, there will be new kinds of jobs. One thing about AI is that it is helping only the expert. Entry-level people, it is just replacing. So somewhere you will have to understand what will remain. पुढे इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरीज तुम्ही जे करता ते असणार, your own work of investigation, whatever deep stories you come up, analysis, that would survive. But for example, something regarding sports, काही आवश्यकता नाही. AI is going to automate everything. Sports reporting will be automated, everything will be found out. Financial reporting totally तुम्ही ऑटोमेट करू शकता. तर जे जे काही ऑटोमेट होणार असेल, प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड अँड लुक ॲट इट इन टर्म्स ऑफ नेक्स्ट 2 years, 5 years, 10 years, and find out that what kind of skills you need to learn now. And that is why सगळ्यात पहिले DGIPR had started this
course and lectures about AI in journalism and how it is going to affect. And in fact, this has again been made with AI, but you would be able to see की ज्या ज्याबद्दल मी म्हणतोय की हाऊ आर विमेन डिस्प्रपोर्शनली अफेक्टेड. फॉर एक्झाम्पल महिला पत्रकार इन ऑल ओव्हर द वर्ल्ड त्यांच्यावर डीपफेकचे अटॅक जास्त होतात, किंवा डॉक्सिंग एक प्रकार आहे, म्हणजे तुमची आयडेंटिटी खरी जाहीर करणे बाहेर, हे सगळं महिलांना डिस्प्रपोर्शनेटली टार्गेट केलं जातं. सो वेअर AI इज अ मल्टिप्लायर, इट इज मल्टिप्लायर ऑफ एव्हरीथिंग. इट इज मल्टिप्लाइंग गुड, इट इज मल्टिप्लाइंग बॅड. And we now, as people who are either affected or who are in policy, we should understand that it is like, fire. Whether we used to burn the house or, cook food, we'll have to utilize it properly. And we'll have to come up with policy measures. We'll have to come up with proper technology, which takes away this disadvantage, which finds out where biases are, which weeds them before biases start multiplying and affecting everybody. And we also need to skill everybody. So we have to understand that we will have to invest in skilling our people, and to see that while we reap the benefits of AI, it should not disproportionately affect Indians, and especially women journalists. Thank you so much. धन्यवाद सर. AI पत्रकारितेमध्ये कसे बदल घडवेल आणि कशा पद्धतीने आपल्याला आपल्या कॉन्टेंटची जबाबदारी सांभाळायला लागेल याचं योग्य मार्गदर्शन सरांकडनं आता आपल्याला मिळालं. यानंतर प्रख्यात लेखिका नवी दिल्ली डॉक्टर रिचा सूद मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी माध्यमांद्वारे केले जाणारं लिंग संवेदनशील म्हणजे जेंडर सेन्सिटायझेशन याचं रिपोर्टिंग कसं करावं याबद्दल ते आपल्याला गाईड करतील. जय हिंद. आप सभी से भी सुनना चाहूंगी. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभी प्रबुद्ध जीवियों को